रद्द करा, रद्द करा. शेतकरी विरुद्ध यूएस ट्रेड रद्द झालीच पाहिजे. शेतकरी विरुद्ध यूएस ट्रेड रद्द झालीच पाहिजे. महात्मा गांधी की युवक काँग्रेस युवक काँग्रेस शेतकरी विरुद्ध यूएस ट्रेड रद्द झालीच पाहिजे. शेतकरी विरुद्ध काळा 2 नंबरचा कायदा रद्द झालाच पाहिजे. काळा कायदा 2 नंबर रद्द झालाच पाहिजे. हम तुम्हारे साथ हैं. राहुल गांधी तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. शिवराज दादा तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. किसान के सम्मान में कांग्रेस मैदान में. किसान के सम्मान में कांग्रेस मैदान में. किसान के सम्मान में कांग्रेस मैदान में. संविधान के सम्मान में कांग्रेस मैदान में. संविधान के सम्मान में कांग्रेस मैदान में. किसान के सम्मान में कांग्रेस मैदान में. हम सब एक है. हम सब एक है. हम सब एक है. किसान के सम्मान में कांग्रेस मैदान में. राहुल गांधी तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. राहुल जी गांधी तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. ठीक आहे, आज आपण काय आंदोलन करताय? सर्वांना नमस्कार आणि सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी स्वागत आहे. आम्ही महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेशतर्फे आणि धाराशिव जिल्हा युवक काँग्रेसतर्फे आज इथं 1 दिवसाचा किसान सत्याग्रह हा यासाठी उपोषणाला बसलेला आहे. विषय असा आहे की काही दिवसापूर्वी आपले भारताचे पंतप्रधान यांनी एक कॉम्प्रोमाइज पंतप्रधान आहेत. कॉम्प्रोमाइज म्हणजे मराठीमध्ये असं म्हणता येईल की ते एक अमेरिकेसोबत काहीतरी त्यांचं नातं आहे, त्यांच्या काहीतरी फाईल आहेत त्यांच्याकडे, अशी भीती दाखवून अमेरिकेनं भारताच्या पंतप्रधानासोबत एक करार तयार केला आहे. या ठिकाणी आमचं एक पॉम्पलेट आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिप आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्या सूचनेनुसार आणि वारंवार राहुल गांधीजी जे संविधानावर भारत चालला पाहिजे, संवैधानिक अधिकार भारताच्या शेतकऱ्याला मिळाले पाहिजेत याचं धोरण घेऊन आणि जे काळे कायदे राहुल गांधींनी आजपर्यंत 4 वर्षापूर्वी शेतकऱ्यांच्या संदर्भात काळे कायदे आणले होते, त्याच्या आंदोलन करून ते काळे कायदे निरस्त करण्याचं काम केलं. तसाच एक काळा एक ट्रेड डील आहे, म्हणजे व्यापारिक करार भारत सरकार अमेरिकेसोबत करायला चाललेला आहे. तो करार रद्द झाला पाहिजे. आम्ही कुठल्या पॉलिसीच्या विरोधात नाही आहे किंवा कुठल्या कराराच्या विरोधात नाही आहे, पण ते करार भारताच्या नागरिकासाठी आणि भारताच्या शेतकऱ्यासाठी फायद्याचे असले पाहिजेत. जो हा करार होतो आहे अमेरिकेसोबत, तो आपल्याला त्यातून काहीही मिळणार नाही. सर्व फायदा हा अमेरिकेचा आहे. आपण आत्ता 50% ह्या करारामध्ये म्हटले गेले की 50% आपण त्यांना कर देतो आहे. आता त्यामध्ये कसं आहे की भारताचा शेतकरी हा गरीब शेतकरी आहे, अल्पभूधारक शेतकरी आहे. अवरेज आपल्याकडे म्हटलं तर 1 एकर 2 एकर शेती आपल्या शेतकऱ्याकडे आहे. पण हा करार केल्यानंतर अमेरिकेचा माल भारतामध्ये येणार आहे. साधं उदाहरण गेलं तर आपल्या मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन पिकवलं जातं आणि अमेरिकेमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकवलं जातं. पण भारताच्या शेतकऱ्यातल्या आणि मराठवाड्यातल्या आणि आपल्या धाराशिवच्या शेतकऱ्याचा सोयाबीनचा लागत खर्च किती आहे? आपल्याला एकरी 5 ते 6 क्विंटल आपण उत्पन्न काढतो, पण तोच शेतकरी अमेरिकेतला कमीत कमी 40 ते 50 क्विंटल शेती तिथं उत्पन्न करतो आणि त्यांना मोठ्या प्रमाणात मध्ये सबसिडी मिळते. आणि ते सबसिडी आणि स्वस्त धान्य आपल्या इथं आल्यानंतर आपल्या शेतकऱ्याला तो भाव मिळणार आहे का? नाही मिळणार आहे. जे मिनिमम सपोर्ट प्राईस आहे, म्हणजे किमान आधारभूत किंमत आपल्या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे, ते नाही मिळणार आहे. इथं जर ना सोयाबीन आता आपल्याला 4,500 रुपये 4200 रुपये क्विंटल सोयाबीन आपलं जाते. तिथलं सोयाबीन आपल्या मार्केटमध्ये आपल्या आल्यानंतर 2000ला आपल्या सोयाबीनला कुणी विचारणार नाही. तिथले संत्री म्हणा, तिथले सफरचंद म्हणा, आपल्या मार्केटमध्ये आल्यानंतर आपल्या शेतकऱ्याला तो भाव मिळणार नाही. यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय की आपल्या शेतकऱ्याला भाव चांगले मिळाले पाहिजे, किमान आधारभूत किंमत जी आहे ती मिळाली पाहिजे, शेतकऱ्याला सबसिड्या मिळाल्या पाहिजेत, शेतकऱ्याला स्वस्त दरामध्ये खतं मिळाले पाहिजेत, शेतकऱ्याला स्वस्तामध्ये बी बियाणं मिळालं पाहिजे. हीच आमची मागणी आहे आणि हीच आमच्या राष्ट्रीय नेते राहुल गांधीची मागणी आहे, खरगे साहेबांची मागणी आहे.
आणि आम्ही युवक आज आम्ही युवक शिकलेले आहेत. आज भारतातला शेती हा मुख्य व्यवसाय आहे. भारतातला सर्वात मोठा रोजगार निर्माण करण्याचं काम शेती करतो. आणि तुम्ही जर ना तुमच्या काही लूपहोल्समुळे तुमचे काही तिथं लागेबंदे आहेत, तुमच्या काही फाईल त्या अमेरिकेत आहेत, ते त्याची भीती दाखवून जर ना अमेरिका तुमच्यासोबत एक करार करत असेल तर तो करार आम्हाला मान्य नाही. आम्ही आमच्या गरीब शेतकऱ्यांच्या बाजूने लढत आहोत आणि एक युवक काँग्रेसचे कार्यकर्ते, युवक काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत. आज इथं 1 दिवसाचा सत्याग्रह करत आहोत आणि असाच सत्याग्रह पुढचे 4-5 दिवस चालू राहील. आणि दिवसभर इथं बसून आम्ही आज संध्याकाळी आमचे आदरबोडीचे नेते आल्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देणार आहोत. आणि हे निवेदन प्रत्येक तालुक्यामध्ये आणि देशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये असं सत्याग्रह चालू आहे. हा एक धाराशिवमधला एक भाग झाला आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही पंतप्रधानांना निवेदन करणार आहोत की हे ट्रेड डील कॅन्सल झाले पाहिजे. शेतकऱ्याच्या हिताचे तुम्ही निर्णय घ्या आणि आम्हाला शेतकऱ्याला आधारभूत किंमत द्या.